आज आषाढ आणि आषाढला जर खीर नसेल उपवास सोडायला तर तो एक अन्यायच ठरेल। तर त्यासाठीच तुमच्यासाठी ही स्पेशल अशी खीर, अतिशय सुगंधित, अतिशय लजीज, अतिशय चविष्ट, टेस्टीमध्ये बेस्टी, सगळ्यात भारी, नक्की एकदा ट्राय करायची। आपली खीर तयार आहे, प्रत्येकाने एकदा नक्की ट्राय करा। सुरुवातीला आपण 1 वाटी भात हा शिजून घेतलेला आहे। नंतर आपण आपल्या या भाताला मिक्सरमधून ग्राइंड करून घेणार आहोत। मिक्सरमधून ग्राइंड करून घेण्याअगोदर आपण यामध्ये थोडे दूध टाकणार आहोत, जेणेकरून आपला भात व्यवस्थित ग्राइंड होईल। आपण येथे अर्ध तुटलेला एवढ्या प्रमाणात ग्राइंड करून घेतलेला आहे। यानंतर आता आपण प्रोसेस करणार आहोत समोरची। सुरुवातीला आपण यामध्ये 1 वाटी तूप ॲड करणार आहोत। सुरुवातीला आपण यामध्ये तुपामध्ये आपण आपले ड्रायफ्रूट व्यवस्थित भाजून घेणार आहोत। यानंतर आपण यामध्ये थोड्याशा शेवया ह्या सुद्धा व्यवस्थित भाजून घेणार आहोत। जेणेकरून आपले सर्व हे ड्रायफ्रूट आणि शेवया व्यवस्थित टेस्टी लागतील। यानंतर आपण आपला यामध्ये भात ॲड करणार आहोत, तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। यामध्ये आता आपण जवळपास 1 लिटर दूध ॲड करणार आहोत। ध्यानात ठेवायचं आहे, दूध अतिशय थंडही नको आणि अतिशय गरमही नको, व्यवस्थित उकळून घेतलेलं आणि एकदम गुणगुणं झालेलं, कोमट झालेलं दूध आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे। आता उकळी फुटलेली आहे, तर आपण यामध्ये आता आपण साखर ॲड करणार आहोत। साखर टाकून झाल्यानंतर आपण यामध्ये एक हलकासा सेंटसाठी व्हॅनिला फ्लेवर ॲड करणार आहोत। अवघा 1 ते 2 थेंब आपण यामध्ये ॲड करायचे आहेत। पुष्कळ आहे, पुरेसा आहे। व्यवस्थित आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर वरून थोडा आपण किसलेला खोबरे यामध्ये ॲड करणार आहोत। उगे लाईट वेट थोडे यामध्ये खोबरे ॲड करायचे, जास्त प्रमाणात टाकायचे नाही आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आपली खीर इथे तयार आहे। आता आपण व्यवस्थित ती बाउलमध्ये काढून घेणार आहोत। आज आषाढ आणि आषाढला जर खीर नसेल उपवास सोडायला तर काय ना। तर त्यासाठीच तुमच्यासाठी ही स्पेशल अशी खीर, अतिशय सुगंधित, अतिशय लजीज, अतिशय चविष्ट, टेस्टीमध्ये बेस्टी, सगळ्यात भारी, नक्की एकदा ट्राय करायची। आपली खीर तयार आहे, प्रत्येकाने एकदा नक्की ट्राय करा।